हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. तर आता आपण चाललोय कॅन्टीन मध्ये. कॅन्टीन इन द सेन्स की वेट कॅन्टीन मध्ये. वेट कॅन्टीन म्हणजेच जे कॅन्टीनच्या बाहेर जे शॉप्स असतात तिथून आपल्याला खरेदी करायची आहे आर्मीचं जर्किंग. आर्मीचं जर्किंग आपल्याला भेटल नाही भेटल माहिती नाही, कारण की आर्मीचे जर्किंग्स ते जे ऑन ड्युटी आहेत त्यांनाच इश्यू झालेले आहेत. पण माझा मित्र खूप मागं लागलाय, त्याला जर्किंग घ्यायचं आहे. ट्रॅकसूट राईट, ट्रॅकसूट घ्यायचंय. तर तो मागं लागलाय ट्रॅकसूट घ्यायचंय. तर त्याला म्हटलं ठीक आहे चल ये आज. सो आपण जाऊन बघू. पिंपल्स खूप आल्यात, इग्नोर गाईज. पिंपल्सला इग्नोर करा आणि माझ्या संग कंटिन्यू राहा. मी तुम्हाला कितीला भेटल, प्राइस काय आहे ते आम्हाला भेटल नाही भेटल, सिव्हिलियन्सला भेटतं किंवा फक्त आर्मीवाल्यांनाच इश्यू झालेला आहे हे माहिती नाहीये. तर आपण बघू कसं काय काय प्रोसेस आहे, आम्हाला देतील नाही देतील. वेट कॅन्टीन मधून घ्यायचंय की बाहेरच्या शॉप्स मधून घ्यायचं हे पण फिक्स्ड नाही आहे. सो आपण बघू काय होतंय, काय प्लॅन बनतोय ते. ठीक आहे. A few moments later. तर मित्रांनो, खूप दिवस झालेत माझे व्लॉग्स वगैरे काय आलेले नाहीयेत. त्याचं कारण असं, गेले काही दिवस मी कन्फ्यूज होतो आणि काही व्हिडिओ काढायचं हे पण कळत नव्हतं, कारण की रोज रोज बाहेर जाणं होत नव्हतं आणि तेच रनिंगला किंवा वॉकिंगला जाणं तेच दाखवून तुम्ही पण बोर होत असताल. त्याच्यामुळे मी काही व्हिडिओज किंवा काही क्लिप्स काढले नाही. सो हे एक रिझन होतं. आणि सध्या लाईफ मध्ये शेड्यूल खूप पॅक चालू आहे किंवा म्हणजे लाईक स्टडीज आणि त्याच्यामुळं सो व्हिडिओ काढायला पण जमलं नाही. बट इथून पुढे आशा करतो की मी छोटे छोटे क्लिप्स ऍड करून चांगला एक व्लॉग तयार करेल आणि तुमच्यापर्यंत शेअर करेल आणि तुम्हाला दाखवल. सो सपोर्ट गाईज. काय बोलू ते पण कळत नाही, पण ठीक आहे. तुम्ही नवीन नवीन चलतं नाही का? ठीक आहे, ओके. कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवतो काय आजचा व्लॉग. आजच शूट करणार आहे आणि आजच सगळा व्हिडिओ संपवणार आहे. आजच्या व्लॉग मध्ये काय काय होतं ते दाखवतो. लेट्स कंटिन्यू गाईज. नुसतं ट्रॅक सूट नाही भेटणार वर, विचारू आपण. उठा ले रे देवा, उठा ले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीबों को उठा ले. तर तुम्ही बघू शकता हे जे मागं दिसतंय ना त्यालाच वेट कॅन्टीन म्हणतात. वेट कॅन्टीन म्हणजे कॅन्टीनच्या मागं किंवा बाजूला आजूबाजूला असणारे जे शॉप्स असतात तिथं आर्मीचे जे कपडे भेटतात त्यालाच वेट कॅन्टीन म्हटलं जातं. हॅलो गाईज, तर आता मी आलो आहे वॉकिंगला. तुम्ही पाहिलं असेल की मी वेट कॅन्टीनला गेलो होतो, मित्राला जर्किंग घ्यायचं होतं. मित्रांनी जर्किंग घेतलेलं आहे पण मध्येच खूप मोठा कांड झालेला आहे. तर मित्रांनी जर्किंग घेतलेलं आहे पण एक खूप मोठा कांड झालेला आहे कॅन्टीन मध्ये. आम्ही जेव्हा फिरत होतो तो कॅन्टीनचा बॅक साईडचा जो एरिया आहे तिथं आम्ही होतो तेव्हा INT वाल्यांनी मला पकडलं. INT म्हणजेच इंटेलिजन्स ब्युरो, जे आर्मीमध्ये गुप्त जे असतात, जे आर्मीवाल्यांसाठी काम करतात. मित्रांनो, आता मी बसलोय एका जागेवर कारण की चालत असताना कॅमेरा असा खूप हालतो, त्यामुळं स्पष्ट बोलता येत नाही आणि गाड्या खूप येतात नाही का, त्याच्यामुळं आवाज पण क्लिअर येत नाही. सो होप सो तुम्हाला आत्ता क्लिअर दिसत असता. माहिती असेल की मी वेट कॅन्टीनला गेलो होतो मित्राला घेऊन. मित्राला जर्किंग घ्यायचं होतं ट्रॅकसूट आर्मीचं, तर ते मित्रांनी घेतलेलं आहे.
पण मी थोडेसे क्लिप्स शूट केलेत, एकदम छोटेच आहेत. कारण की आतमध्ये ना INT म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे जे आर्मीमध्ये जे खुफिया किंवा गुप्त हेड असतात ते भेटले होते आणि त्यांनी खूप असा मोठा धडा दिलेला आहे आणि सांगितलं नाही का, म्हणजे असं काय अलाउड नाहीये किंवा असं मिसबिहेव किंवा आर्मी एरियामध्ये खास करून तुम्ही काय बोलतात, म्हणजे व्हिडिओ तर काढूच शकत नाही, बट व्हिडिओ काढल्यानंतर ना जे काही असतं, जे पनिशमेंट्स आहेत किंवा जे काही त्यांची ते कारवाई करू शकतात ते सगळं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही जास्त व्हिडिओ काही काढलेला नाही. सो त्यामुळे इथं बसून मी व्हिडिओ काढतोय. तर काही INT वाल्यांनी खूप मोठा धडा शिकवलेला आहे, मला कळालेलं आहे. सो इथून पुढं आर्मी जे कंटेंट आहे, आर्मीचं जे कंटेंट आहे ते तर मी टाकायचं अवॉइड करन किंवा खात्री करून घेईल की हे टाकणं अलाउड आहे की, म्हणजे असं तर तुम्ही पाहिलंच असेल लास्ट व्हिडिओमध्ये मी असं काही विशेष जानकारी म्हणजे विशेष माहिती काही दिलेली नाहीये. कॅन्टीनमध्ये फक्त डिफरंट सांगितलंय की कॅन्टीन कसं असतं आणि तिथं स्वस्त म्हणजे आम्हाला फ्री वगैरे काही भेटत नाही, फक्त GST जी असते ते कमी करून किंवा असं भेटतं आणि कशा पद्धतीने असतं, लाईक डिमार्ट सारखंच असतं, तेच तुम्हाला सांगितलेलं आहे कसं असतं. सो तसंच व्हिडिओ आणि आर्मी हा टॉपिक जरा वेगळा ठेवू, कारण की तो पण मी आता टाकल त्याच्यावरती पण काय ॲक्शन्स वगैरे येईल मला माहिती नाही. सो इफ खूप जास्त इश्यू झाला तर आपण डिलीट करू शकतो तो व्हिडिओ, असा काही विषय नाही आहे. पण आता तो टॉपिक साईडला ठेवून आता डेली ब्लॉगिंगकडे वळूयात. तर आता मी वॉकिंगला आलोय, वॉकिंग केलेली आहे आणि बसलोय नाही का, म्हणजे हेच सांगायचं होतं तुम्हाला. कुठं बसलोय बघा, नॅशनल फ्लॅग, पुढं नॅशनल फ्लॅग आहे. नॅशनल फ्लॅग ते टॉर्चमुळं दिसत नसेल, ते टॉर्चमुळं नाही. तर मी वॉकिंगला आलोय आणि त्या नॅशनल फ्लॅगच्या पुढे बसलेलो आहे आणि बसत असताना असंच विचार करतोय डेली ब्लॉग काय काढलं पाहिजे, काय शूट केलं पाहिजे किंवा काय बोलू, व्हिडिओ चालू असताना काय बोललं पाहिजे किंवा काय कसली माहिती दिली पाहिजे ह्याचा मला अंदाज नाहीये. आणि रोज 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 वॉकिंग किंवा असल्या सगळ्या गोष्टी दाखवणं म्हणजे तेच दाखवून बोर होत असेल तुम्हाला पण, त्यामुळे मी असं तेच दाखवण्याचं थोडंसं अवॉइड करतोय. यार मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है, मेरे को भी हो रहा है. तर काही आता वॉकिंग करतोय आणि चंद्र आहे आज आलाय बघा. लास्ट व्हिडिओ मध्ये आला नव्हता, आज आलाय. चंद्र आलेला आहे पण खूप छोटा आहे आणि आज एकदम त्या कोपऱ्याला गेलेला आहे. सो वॉकिंग करताना ते बॅकग्राऊंडला म्युझिक टाकतो आणि ते एन्जॉय करा. तो काही ॲड्रेस सांगून झालेला आहे लोकांना, ॲड्रेस सांगितलाय आणि आता चाललोय घरी. तर काही तिथं वॉकिंग करताना ना रिटेक तर काही तिथं वॉकिंग करताना ना खूप भारी मज्जा येते, कारण की खूप छान सायलेंट एरिया आहे आणि छान वाटतं इथं. म्हणजे माहित नाही, जस्ट एखादा मस्त सॉंग्स लावून वॉकिंग करायचं आणि फिरायचं खूप छान वाटतं. आणि इथं अभ्यासासाठी पण खूप छान प्लेस आहेत. तिथं तुम्ही बघू शकता. इथं ह्या साईडला आहे ना जे हे दिसतंय घरावानी, तर तिथं तुम्ही जाऊन अभ्यास करू शकता. म्हणजे आर्मी एरियाच आहे, बट कोण तुम्हाला थांबवणार नाही किंवा असं रोकटोक नाही आहे नाही का. तर तुम्ही तिथं छान आहे, जे इथले आहेत त्यांना माहितीच असतं लिटरली काय बोलू ना हे समजत नाही माहितीये का. आणि कन्फ्यूज ब्लँक होतं, काय बोलायला पाहिजे, काय 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 ब्लॉगिंग, काय ब्लॉगिंग, कॉन्फिडन्स वाढवायचा आहे. सो प्रत्येक लोक बघणार, बघा फ्युचर सेलिब्रिटी आहे मी. बघा अजून बघा, फ्युचर सेलिब्रिटी आहे मस्तपैकी, याची सवय लागून घ्यायला पाहिजे. या हाताने बघा बरं व्लॉगिंग बरोबर येते का, कारण की या साईडला पिंपल्स जास्त आहेत आणि या साईडला कमी आहेत.
तर मग या साईडनी ब्लॉग करणार आहे मी. तर बघा या साईडनी कसं येत आहे. त्या साईडची ह्या डाव्या हाताची सवय नाही आहे, त्यामुळं हात दुखतो लगेच. ठीक आहे, हळूहळू दोन्ही हाताची सवय लावायला पाहिजे. तर काही आजच्या ब्लॉगमध्ये आहे ना, तुम्हाला खूप बोर झाला असेल, पण आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.